नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा आज एक टॉपिक, तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला ऐकायला साधा वाटत असला तरी खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल, इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश छानशी तुम्हाला बोलायची असेल तर हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आपण जे डेली यूज सेंटेन्स बोलतो, जसं की मी सकाळी उठतो, मी शाळेत जातो, मी अंघोळ करतो, मी त्याला बोलतो, सूर्य पूर्वेला उगवतो, ह्या डेली यूज सेंटेन्स असतात ना, हे 80 ते 90% हे सिम्पल प्रेझेंट टेन्सपासून बनलेले असतात. त्यामुळे हा चॅप्टर खूप महत्त्वाचा असणार आहे. नेमकं आपण बघूया. तसे टेन्सचे एकूण मुख्य 3 प्रकार असतात. आपण बघतो की जसं प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे आणि त्याचे उपप्रकार पडून असे एकूण 12 टेन्स होतात. आणि ह्या 12पैकी पहिला आपण बघणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. खूप महत्त्वाचा आहे, बेसिक आहे, पहिलाच आहे. तर एक विनंती आहे, तर आपण हा पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला हा नेमकं सिंपल प्रेझेंट टेन्स काय आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे काय स्मार्ट बोर्ड किंवा एखादं चांगलं सेटअप नाही. आपण व्हाईट बोर्डवर टीचिंग करतो, पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला पूर्ण हा सिंपल टेन्स समजणार आहे. चला तर बघूया आपण काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, तर सुरुवातीला तुम्ही स्पेलिंग बघा, कारण की आपण जेव्हा रायटिंग करतो किंवा स्पीकिंग करतो तर काही वेळा काय होतं की आपण बोलतो, ओके, आय गो टू स्कूल, आय गो टू कॉलेज. ओके, तर मग आपण बोलताना आपल्याला हॅबिट असते लहानपणापासून कॉलेज वगैरे ऐकायची, त्यामुळे आपण फ्लुएन्सी किंवा आपली प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित होतं. परंतु जेव्हा स्पेलिंग आपण रायटिंग करतो ना, तेव्हा आपण कन्फ्यूज होतो, नेमके कॉलेज असेल COLEAG आहे का G आहे. तर त्यासाठी काय करायचं, आपण जेव्हा कोणताही टॉपिक शिकत असू ना, तर स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्यायची. त्यानंतर काय होतं की पाठांतर करायचं. ओके, आता साधा वर्तमान म्हणजे काय की थोडक्यात समजून घ्या. आपण रोज होणारी क्रिया किंवा एखादी आपली सवय असेल किंवा जागतिक सत्य असेल तर याला काय म्हणतात, साधा वर्तमान काय म्हणतात. म्हणजे रोज होणारी क्रिया म्हणजे कोणती, सूर्य पूर्वेला उगवतो, मी सकाळी उठतो, मी ब्रश करतो, मी शाळेत जातो, मी अंघोळ करतो. ओके, मी तुम्हाला बोलतो, म्हणजे या काय की रोजच्या बोलणारी क्रिया झाल्या. ओके, डेली यूज हॅबिट. नंतर सवय आहे आपल्या, मी चहा पितो, मी दूध पितो, मी शाळेत जातो, ही आपण सवयच आहे. जागतिक सत्य आहे, सूर्य पूर्वेला उगवतो, पाणी 100 सेल्सिअसला उकळते, म्हणजे काय की युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तर त्यामुळे हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता आपण याचे काय बघू, याचे आपण सेंटेन्स बघू, म्हणजे तुम्हाला एकदम छानशा पद्धतीने इथे सिंपल प्रेझेंट टेन्स बघणार आहोत. तर आपण थोडं याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जनरल ग्रामर शिकावं लागेल. तर आपण ग्रामरमध्ये जास्त गोंधळून जाणार नाही, परंतु थोडंसं ग्रामर शिकावंच लागेल. तर इथे सेंटेन्स बघू अगोदर, नंतर आपल्याला समजेल वाक्य कसे बनवायचे किंवा कसे असतात ते बघा. इथे आय गो टू स्कूल एव्हरी डे. ओके, आय गो टू स्कूल एव्हरी डे म्हणजे काय की मी रोज शाळेत जातो. ही काय झाली, माझी एक सवय झाली किंवा रोज होणारी क्रिया झाली. ओके, आपण मराठीमध्ये देतो आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी रोज शाळेत जातो. ओके, शाळेत जातो. ओके, आता आय गो टू स्कूल आय गो टू स्कूल एव्हरी डे. ओके, मी रोज शाळेत जातो. आता हा झाला का पॉझिटिव्ह झाला, म्हणजे काय अफर्मेटिव्ह. आता याला निगेटिव्ह करायचं तर कसं होईल हाच वाक्य, मी रोज शाळेत जात नाही. पॉझिटिव्ह काय झाला, मी रोज शाळेत जातो म्हणजे आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी रोज शाळेत जात नाही म्हणजे आय. आता इथे आता बघा, आता चुकी काय आहे, ग्रामर का बरं शिकावं लागेल छोटंसं ते तुम्हाला म्हणतो. आता निगेटिव्ह करायला आपल्याला माहिती, आपण नॉट टाकतो म्हणजे निगेटिव्ह होतं. परंतु असं घेऊ शकतो का आपण, गो टू नॉट स्कूल एव्हरी डे, किंवा असं घेऊ शकतो का, आय नॉट गो टू स्कूल एव्हरी डे. हे वाक्य बरोबर होईल का मित्रांनो, तर नाही, हा वाक्य चुकीचं होणार आहे. तर इथं येईल आय डोंट येईल, डू नॉट येईल. काय येईल, डू नॉट. ओके, डू नॉट येणार आहे. इथे काय येईल, आय डू नॉट गो टू स्कूल एव्हरी डे किंवा आय डोंट गो टू स्कूल एव्हरी डे. तर इथे डू का आलं, फक्त नॉट का आलं नाही, तर ते आपण बघणार आहोत. फक्त एकदा तुम्हाला हे 7 सेंटेन्स आहे तेवढे दाखवतो आणि तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो इथे डू का आलं किंवा डज का येणार आहे. तर आता हा झाला, हे समजलं तुम्हाला. आय गो टू स्कूल एव्हरी डे म्हणजे मी रोज शाळेत जातो, आणि मी रोज शाळेत जात नाहीला काय करणार, आय डोंट गो टू स्कूल एव्हरी डे. आता आपण प्रश्न देखील विचारू शकतो, मी रोज शाळेत जातो का, विचारू शकतो ना, मी रोज शाळेत जातो का, मी रोज शाळेत जातो का. का आता इथं प्रश्न विचारू शकतो, म्हणजे आणखी एक नवीन वाक्य तयार होतं. ते वाक्य कसं तयार होईल, इथे आता डू होणार आहे, डू फ्रंटला येईल, डू नंतर येणार आहे डू आय,
गो टू स्कूल एव्हरी डे. एव्हरी डे पहिलं वाक्य काय झालं आहे, मी तुम्हाला रिपीट याच्यासाठी करतोय की तुम्हाला लक्षात बसेल कुठं आपण चाललो आहे. मी रोज शाळेत जातो म्हणजे काय, आय गो टू स्कूल. मी रोज शाळेत जात नाही म्हणजे आय डोंट गो टू स्कूल. मी रोज शाळेत जातो का, डू आय गो टू स्कूल एव्हरी डे. नंतर असं पण म्हणू शकतो, मी रोज शाळेत जात नाही का. चौथा वाक्य बरं का त्याच्यामधलंच, मी रोज शाळेत जात नाही का. कसं होईल ते, डू आय नॉट गो टू स्कूल एव्हरी डे. म्हणजे बघा मित्रांनो, आपण एकच बॅकअप घेतला आहे आणि त्याच्यापासून 4 वाक्य बनवले आहे. एवढी मोठी पॉवर या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. अजून तर खूप सारं आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. तर पुन्हा एकदा रिव्हिजन करतो आणि दुसऱ्या वाक्याकडे जातो. मी डबल याच्यासाठी रिव्हिजन करतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात बसेल. तर सुरुवातीपासून बघा, आणखी एकदा दाखवतो. आय गो टू स्कूल एव्हरी डे म्हणजे मी रोज शाळेत जातो. मी रोज शाळेत जात नाही, आय डोंट गो टू स्कूल एव्हरी डे. मी रोज शाळेत जातो का, डू आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी रोज शाळेत जात नाही का, काय विचारलं त्याने, मी रोज शाळेत जात नाही का, डू आय नॉट गो टू स्कूल एव्हरी डे. तर हे 4 वाक्य झाले. आता दुसरा बघूया आपण. द सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे काय झालं की जागतिक सत्य सन आहे ना, सूर्य आहे नेहमी पूर्वेला उगवतो. हे काय की जागतिक सत्य आहे, हे बदलणार आहे कधी नाही. तर काय आहे की द सन काय, हा एक वचनी आहे. ओके, राईज. ओके, आता आपण राईज म्हणतो. ओके, राईज आपण नेहमी म्हणतो सन राईज इन द ईस्ट, पण ते चुकीचं आहे मित्रांनो, ग्रॅमॅटिकल मिस्टेकली. ओके, तर इथे राईज यस का लागतो तर ते बघणार आहोत. ओके, जर साधा वर्तमान काळामध्ये जर सिंग्युलर नाव असेल तर तिथे ई किंवा ईएस लागतो. ओके, वर्बला. द सन रायझेस इन द ईस्ट. आता निगेटिव्ह पण तसंच करू शकतो आपण, द सन डज. आता इथे एक लक्ष असू द्या मित्रांनो, इथे काय लावलं होतं आपण, डोंट लावलं होतं बघा, आय डोंट गो टू स्कूल एव्हरी डे. पण इथं येईल का, द सन डोंट रायझेस इन द ईस्ट असं येईल का, नाही येणार. तर इथे काय येईल, डझंट येईल मित्रांनो. डोंट, डू आणि डज. ओके, डू आणि डज कुठं लागतो ते आपण इथं तुम्हाला चार्टमध्ये व्यवस्थित दाखवतो मी. द सन डझंट रायझेस इन. आता इथे ई निघून जाईल बरं का, द सन डझंट राईज इन द ईस्ट. इथं यस लागेल का, निगेटिव्हला नाही. प्रश्नार्थकला देखील यस निघून जाईल. ओके, नंतर आता थांबा, तुम्हाला एकदा मी रकाना देतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. आता सब्जेक्ट घेतो. इंग्रजीमध्ये एकूण 8 सब्जेक्ट आहे. आय, वी, यू, युअर, ही, शी, इट आणि दे. आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये फक्त जो खेळ आहे हा डू आणि डजचा आहे. तर तुम्हाला सांगतो डू कुठं वापरायचं आणि डज कुठं वापरायचं, म्हणजे डू कोणासमोर वापरायचं आणि डज कोणासमोर वापरायचं ते सांगतो. आणि सिंग्युलर नाउन. ओके, सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन. हे बघा, सिंग्युलर नाउन म्हणजे काय की एकवचनी, प्लुरल नाउन म्हणजे अनेकवचनी. एकवचने म्हणजे काय, मी, तू, ते, ही. म्हणजे आता आपलं सांगायचं एकवचने म्हणजे काय, ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. आता तो म्हटल्यावर काय आहे की तिथं एकच जण आहे ना, ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. नंतर खूप सारे तिथं 5-6 जसे मुलं असतील, आपण काय म्हणू, यू आर माय फ्रेंड्स, यस लावलंय आणि आर टाकलंय तिथं, म्हणजे काय झालं की ते प्लुरल. चला तर आता इथे बघूया आपण. आता आय, वी, यू, युअर, ही, शी, इट आणि दे सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन आहे. आपण बघत होतो डू कुठं वापरायचं आणि डज कुठं वापरायचं. जर सिंग्युलर नाउन असलं तर तिथं डज वापरायचं आणि जे प्लुरल नाउन असेल तिथं डू वापरायचं. पण याच्यामध्ये 2 एक्सेप्शन आहे मित्रांनो, म्हणजे अपवाद आहे. हा आय हा सिंग्युलर म्हणजे या रकान्यातले सगळे सिंग्युलर मानतात आणि इकडचे सगळे प्लुरल आहे. आय हा सिंग्युलर आहे, मी, वी म्हणजे आम्ही हा प्लुरल झाला, यू हे दोन्ही पण प्लुरल मानतात. ही, शीट म्हणजे ही इज, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे लहान बाळांना किंवा निर्जीव प्राण्यांना आपण इट म्हणून संबोधतो आणि दे म्हणजे ते अनेक वचन. आणि सिंग्युलर नाउनसाठी आपण डज म्हणतो आणि प्लुरलसाठी नाउन डू वापरतो. परंतु याच्यामध्ये जे अपवाद आहे आय आणि यू हे 2 अपवाद आहे. हे जरी सिंग्युलरच्या कप्प्यामध्ये येत असली तरी हे प्लुरल मानतात जातात. इथं बघितलं आपण
इथे आय गो टू स्कूल केलं होतं, आय डोंट का वापरलं, कारण की डूच्या पुढे आपण म्हटलं ना इथे काय वापरायचं. आता याला दोघं इकडे घेऊन टाकायचं, आय आणि यू. ओके, म्हणजे हा जो कप्पा झाला, हा रकाना झाला, तर याच्या समोर जर हे आले, ऊ आलं, यू आलं, आय आलं, यू आले, दे आले आणि प्लुरल नाऊन म्हणजे एकापेक्षा जास्त नाव आले, तरी आपण काय वापरणार आहोत, तिथे डू वापरणार आहोत. आणि डज कुठे सिंग्युलर नाऊन असेल. तर हा कप्पा तुमच्या लक्षात आला असेल. तर इथे बघणार आहोत, म्हणजे आपण जेव्हा सेंटेन्स घेणार आहोत तेव्हा आपण या कप्प्या थ्रू ह्या कप्प्याचा यूज करून आपण सेंटेन्स इथे बनवणार आहोत. इथे बघा 3 नंबर असणार आहे, गीता ड्रिंक्स टी. ओके, हां, आणखी एक राहिला यस आणि यस. जर सिंग्युलर नाऊन असेल, आता सिंग्युलर कोण कोण बोललो इथं, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन म्हणजे ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन म्हणजे कोणतंही नाव आलं, राम आलं, सीता आलं, गीता आलं, माधू आलं, मधुरा आलं, कोणतंही नाव आलं सिंग्युलर, तर त्याच्यानंतर काय वापरणार आपण इथे, म्हणजे पहिली गोष्ट एक काय डजचा वापर करायचा आहे सिंग्युलरसाठी, आणि दुसरा आहे यस किंवा यसचा प्रत्यय लावायचा आहे. तर इथे बघू आपण, गीता ड्रिंक. ओके, गीता ड्रिंक्स टी. आता इथे ड्रिंकला काय लावलं आपण, इथे यस का लावला प्रत्यय हे बघितलं, इथं नाव आलं हे गीता. इथं बघितलं ना आपण, सिंग्युलर कोणतंही नाव आलं तर काय करायचं, यस किंवा यस इथे प्रत्यय लावायचं. तर गीताच्या नंतर आपण ड्रिंकला काय लावलं, यस प्रत्यय लावलं, टी. जर याला निगेटिव्ह करायचं तर आपण कसं करू शकतो, असं करू शकतो, गीता. आता इथे गीताच्या अगोदर काय करायचं, आपल्याला डू घ्यायचं की डज घ्यायचं, हे बघा इथे काय आहे, डज आहे. इथे काय आलं, सिंग्युलर नाऊन आलं. ओके, सिंग्युलर नाऊन कोण आहे, गीता. गीताच्या नंतर काय आहे, डज घ्यावं लागेल. मग गीता काय करायला आपल्याला, डझंट. गीता डझंट ड्रिंक. आता यस प्रत्यय काढून टाकायचा. आता गीता डझंट ड्रिंक टी. ओके, नंतर घेणार आहोत 4 नंबर, वी ड्रिंक मिल्क एव्हरी डे. आम्ही दररोज दूध पितो. ओके, तर इथे काय आहे, इथं यस लावला का आपण प्रत्यय, नाही लावला, कारण की काय आहे, वी हा प्लुरल फॉर्ममध्ये आहे. वी ड्रिंक मिल्क एव्हरी डे. इथे बघा वी हा कशामध्ये, प्लुरलमध्ये आहे, त्याच्यानंतर काही लावायचं का, इथे प्रत्यय आहे का, नाही, तर सोडून द्यायचं. ओके, वी ड्रिंक मिल्क एव्हरी डे. प्रत्यय कुठे लावायचं, फक्त ही, शी, इट आलं आणि सिंग्युलर नाऊन आलं, म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं एक नाव आलं की त्याच्या पुढे जे असेल वर्ब असेल तर त्याला काय लावायचं, हेल्पिंग वर्ब वगैरे, त्याला यस प्रत्यय लावायचं इथे. नंतर घेणार आहोत आपण, जर याला निगेटिव्ह केलं, वी ड्रिंक मिल्क एव्हरी डे, मग इथं कसं याला फक्त डोंट घ्यावं लागेल, वी डोंट ड्रिंक मिल्क एव्हरी डे. नंतर 5 नंबर आहे, रमेश ड्रिंक्स वॉटर. ओके, आता इथे काय लावलं आपण, यस लावलं. इथे आलाय का यस प्रत्यय, नाही का, कारण की वी हा प्लुरल फॉर्ममध्ये आहे आणि रमेश हा सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे काय आहे की ड्रिंक्सला इथे आपण प्रत्यय लावलाय. ओके, रमेश ड्रिंक्स वॉटर. जर रमेश पाणी पितो. ओके, जर आपल्याला असं सांगायचं, रमेश पाणी पित नाही, रमेश डझंट ड्रिंक वॉटर. रमेश पाणी पितो का, डज रमेश ड्रिंक वॉटर. रमेश पाणी पित नाही का, डज रमेश नॉट ड्रिंक वॉटर. तर या पद्धतीने काय होईल, हे वाक्य होईल. 6 नंबर आहे, शी कुक्स डेलिशियस फूड. ओके, फूड आहे इथे, शी कुक्स डेलिशियस फूड. ती स्वादिष्ट जेवण बनवते. ओके, शी कुक्स, कुक म्हणजे बनवणे, स्वयंपाक करणे. इथे यस प्रत्यय लावलाय का, कारण की शी हा इथे सिंग्युलर आहे. इथे बघू शकतो आपण, शी साठी इथे काय आहे की डज प्रत्यय किंवा ई किंवा यस प्रत्यय लावायचा. शी कुक्स डेलिशियस फूड. डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट, ती स्वादिष्ट जेवण बनवते. जर असं करायचं, ती स्वादिष्ट जेवण बनवत नाही, शी डझंट कुक डेलिशियस फूड. ती स्वादिष्ट जेवण बनवते का, डज शी कुक डेलिशियस फूड. ती स्वादिष्ट जेवण बनवत नाही का, डज शी नॉट कुक डेलिशियस फूड. तर अशा पद्धतीने आपण एक एक वाक्याचे 4-4 वाक्य बनवू शकतो. आणि शेवटचं आहे, आय गो टू बेड ॲट 10 PM. ओके, मी 10 वाजता संध्याकाळी बेडवरती जाणं, म्हणजे आय गो टू बेड म्हणजे काय, मी सरळ सरळ झोपायला जातो 10 वाजता, असं त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, हा आपला सिम्पल प्रेझेंट टेन्स होता. जर तुम्हाला हा कप्पा व्यवस्थित समजला नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ बघा, आणि मी शेवटचा आणखी एक समजून देतो तुम्हाला. जस्ट वेट, परत एकदा सांगतो तुम्हाला शेवटी. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फक्त कप्पा आहे हा. आता 1, 2. ओके, हा सिंग्युलर म्हणजे एक वचन, सिंग्युलर आणि प्लुरल. ओके, सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. आणि ह्या कप्प्यामध्ये जे असणार आहे ते सिंग्युलर असणार आहे आणि ह्या कप्प्यामध्ये असणार आहे ते प्लुरल असणार आहे. तर सिंग्युलर म्हणजे काय, आय म्हणजे काय, मी.
मीचा अनेक वचन काय होतो? वी, आम्ही. ओके. यूचं काय होतं सिंग्युलरमध्ये? तू. युवरचं काय होतं? तुम्ही, तुम्हाला. ओके, असं होऊ शकतो. नंतर हीचं काय होतो? तो, ती, ते. शीचं काय होतं? ही. ओके. नंतर इटचा होतो ते. हां, नंतर आहे याचं अनेक वचन आहे दे. देचं पण काय होतो? ते. आता तुम्ही म्हणू शकता की इटचा पण ते होतो आणि देचं पण ते होतो. ते, त्या, ती, त्या असं देखील होतो. परंतु हा इट आहे, हा सिंग्युलर आहे आणि हा दे आहे, हा प्लुरल आहे. तर याचा वाक्यात रूपांतर वाक्य कसं करायचं? आणि एक विशेष म्हणजे काय की सिंग्युलर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये दोन अपवाद आहे. अपवाद म्हणजे की ती सुरुवातीपासूनच आहे. आय आणि यू हा सिंग्युलरच्या कप्प्यामध्ये दिलेला आहे, परंतु त्याला काय म्हणतात? त्याला प्लुरल मानतात इंग्लिशमध्ये. तो एक एक्सेप्शन म्हणजे अपवाद आहे. तर त्याला उचलून काय करायचं की आता याला उचलून आपण काय करू? आयला आणि इकडे घेऊ आय आणि यू. ओके. आता हा प्लुरल कप्पा झाला. कोणता? प्लुरल. आता सिंग्युलरमध्ये कोण कोण येतो? ही, शी, इट आणि प्लुरल सिंग्युलर नाउन. ओके. सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन. ओके. आता सिंग्युलर नाउन म्हणजे काय? आपण बघितलं कोणतंही नाव, कोणताही आपल्यासमोर कोणताही मुलगा, कोणतीही मुलगी जर आपण त्याला नावाने हाक मारत असो तर त्याला आपण सिंग्युलर नाउन म्हणतो. ओके. आणि प्लुरल नाउन म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल, कुणी असेल तर त्याला आपण प्लुरल म्हणून ओळखलं जातं. ओके. तर आता इथे काय असतं की याला सिंग्युलर, आता याच्यामध्ये फंडा असतो डू आणि डजचा. ओके. डू कुठं वापरायचं? तर डू हे प्लुरलसाठी वापरायचं, अनेक वचनसाठी, आणि डज हे सिंग्युलरसाठी वापरायचं. ओके. डज. तर याच्यामध्ये जेव्हा आपण निगेटिव्ह करतो तर निगेटिव्ह करताना डू डजचा वापर होतो. इंटरगेटिव्ह आहे म्हणजे प्रश्नार्थ करताना देखील डू डजचा वापर होतो, पण पॉझिटिव्ह करताना डू डजचा वापर होत नाही. तर दोन वाक्य घेणार आहोत आणि समजून सांगतो तुम्हाला की ह्या कप्पा कसा आहे नेमका. ओके. तर एक घेतो आय गो टू स्कूल. ओके. आय गो टू स्कूल. ओके. आय गो टू स्कूल. आणि दुसरा आहे ही गो टू स्कूल. ओके. हे दोन वाक्य आहे. हा आय आहे ना, हा जरी सिंग्युलर असला तर मी सांगितलं तुम्हाला त्याला प्लुरल फॉर्ममध्ये मोडतात. ओके. आणि हा आता सिंग्युलरचा आहे. मी सांगितलं तुम्हाला प्लुरलसाठी काय वापरायचं? इथे डू वापरायचं आणि सिंग्युलरसाठी इथे ही आहे बघा, ही आहे. ही साठी काय वापरायचं? डज वापरायचं. तर आता याचं निगेटिव्ह करू आपण. मी शाळेत जातो, मी शाळेत जात नाही. आय इथे घ्यायचं डू प्लस नॉट म्हणजे डोंट होतो, किंवा आपण डू नॉट देखील म्हणू शकतो. गो टू स्कूल. ओके. आय डोंट गो टू स्कूल. आणि याचं कसं होईल? ही. आता इथे डू प्लस नॉट येईल का? नाही. डज प्लस नॉट येईल. ओके. डज प्लस नॉट म्हणजे डझंट गो टू स्कूल. आता इथे आपण डज का वापरला आणि इथे डू का वापरला? तर हे म्हटलंच ना, हे नियमामध्येच आहे. जर प्लुरल असेल तर डू वापरायचं आणि सिंग्युलर असेल तर डज वापरायचं. प्लुरलमध्ये कोण कोण आहे? वी आहे, युअर आहे, यू आहे, आय आहे, नंतर दे आहे आणि प्लुरल नाउन आहे. आता सिंग्युलरमध्ये कोण कोण बघितलं तर आपण ही आहे, शी आहे, इट आहे आणि सिंग्युलर नाउन आहे, त्यामुळे आपण इथे डज वापरतो. तर आता प्रश्नार्थक घेऊन मी शाळेत जातो का? मी शाळेत जातो का? तर याला काय करायचं? प्रश्नाला फक्त हा उचलून इकडे ठेवायचा असा. डू आय गो टू स्कूल. हा पण करायचा. तो शाळेत जातो का? डज ही गो टू स्कूल. हां. आता चौथा वाक्य राहिला, आपण घेतलेलं आहे पण तरी देखील रिपीट करतो. मी शाळेत जात नाही का? मी शाळेत जात नाही का? काय करायचं? फक्त हा आहे तसंच ठेवायचा. याच्यानंतर फक्त इथे नॉट टाकायचा म्हणजे डू आय नॉट गो टू स्कूल. प्रश्नार्थक आहे, इथे पण प्रश्नार्थ आहे. ओके. आता इथे पण तो शाळेत जात नाही का? डज ही नॉट गो टू स्कूल.
तर या पद्धतीने मित्रांनो आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स समजून घेतला आहे. व्हिडिओ जरा जास्त मोठा झाला आहे, तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता पुढील जो व्हिडिओ असणार आहे आपला तो प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा असणार आहे. त्यामध्ये पण खूप सारी अशी प्रॅक्टिस करून घेणार आहोत. आणि नक्की तुम्ही ह्या व्हिडिओचे मला 10-10 सेंटेन्स पाठवा, कोणतेही पाठवा, काही सिंग्युलरचे पाठवा, काही प्लुरलचे पाठवा. आणि एक याचे 4-4-5 म्हणजे 4 फॉर्म करून द्या. जसे की मी 4 फॉर्म केले. आय गो टू स्कूल, आय डोंट गो टू स्कूल, डू आय गो टू स्कूल, डू आय नॉट गो टू स्कूल. तर या पद्धतीने तुम्ही 4-4 फॉर्म करून द्या. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.